नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे आयोजित नाशिक भूषण व रोटरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी गुरुदक्षिणा सभागृह येथे मोठ्या उत्साहात सायंकाळी संपन्न झाला। प्रथमतः मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर पूजा एरंडोले यांनी स्वागत गीतांनी तर सर्वांनी वृक्षाला पाणी घालून वंदन करून सुरुवात करण्यात आली। डॉक्टर गौरव सामनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिक या यूट्यूबचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। तर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर गौरव सामनेरकर उपस्थित होते। यंदा नाशिक भूषण पुरस्कार उद्योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पियुष सोमानी यांना प्रदान करण्यात आला। रोटरी भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर राजेंद्र नेहते आणि व्यावसायिक विलास शिरोळे यांना प्रदान करण्यात आला। निरगुडकर यांनी नवनवीन उद्योजकांना संधीचा शोध घेत समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तरुणांनी नवनवीन संधीचा शोध घेणे, समाजोपयोगी कार्यात आणि सक्रिय सहभाग घेऊन ITX क्षेत्रात त्या स्तराची माहिती देत त्यात होणाऱ्या नवीन कार्यशैलीचा त्यांनी या ठिकाणी आपल्या उभरती शैलीतून माहिती दिली। या प्रसंगी तरुणाईने स्वतःसह सामाजिक प्रगतीत तंत्रज्ञान, नवनिश आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधण्याचे महत्त्व समजून घेण्याची गरज आहे। आजच्या युगात केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समाजासाठी योगदान देणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे। आज ज्यांना नाशिक भूषण आणि रोटरी भूषण पुरस्कार मिळाला त्यांनी हे शहर घडवण्यात योगदान दिले असल्याचे आणि त्यामुळेच त्यांचा सन्मान होत असल्याचे प्रख्यात IT व लेखक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी सांगितले। या प्रसंगी पुरस्कारांतीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। मान्यवरांचा परिचय मकरंद चिंधडे, मंगेश अपशंकर, ॲडव्होकेट विद्यालता ताते, डॉक्टर श्रिया कुलकर्णी यांनी करून दिला। तर ॲडव्होकेट मनीष चिंधडे यांनी मानपत्राचे वाचन केले, तर सचिव CA रेखा परवर्धन यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे। नमस्कार, मी डॉक्टर गौरव सामनेरकर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ नाशिक। आज 17 एप्रिल सायंकाळी 6 वाजता नाशिक भूषण आणि रोटरी भूषण पुरस्कार सोहळा पार पडला। अतिशय छान अशी नाशिककरांची उपस्थिती यायला लागतो। यामध्ये बरेचसे हा जो सन्मान आहे हा आपण 3 व्यक्तींना दिलेला आहे। त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला सगळ्यात प्रथम पुरस्कार हा नाशिक भूषण पियुष सोमानी यांना आपण दिलेला आहे। त्याचप्रमाणे रोटरी भूषण म्हणून प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर राजेंद्र नेहते यांना आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण कळवणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक विलास शिरोळे यांना देखील आपण पुरस्काराने सन्मानित केले आहे। थँक्यू। मध्ये ज्या प्रकारची उद्योजकता, सामाजिक उद्योजकता आणि शल्य कौशल्याचे विशारद असणारी माणसं, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि त्याला समाजाने इतका जो जबरदस्त रिस्पॉन्स दिला, रोटरीने त्यांचा जो सन्मान केला, मला असं वाटतं की या शहराची खरी पुण्याई, खरं वैभव जर काय असेल तर ती अशा प्रकारची माणसं, त्यांचा होणारा सन्मान हे आहे, हेच असंच चालू राहतं। आणि महिलांच्या संदर्भात मला असं वाटतं की 30 वर्षात फक्त 2 महिलांना, शांताबाई दाणी आणि वाटतं बिंबाताई पवार यांनाच फक्त मिळाला आहे। 30 वर्षात फक्त 2 महिलांना हा जरा मला असं वाटतं हे चित्र पुढच्या काळामध्ये बदलायला हवं। जेव्हा वुमन रिझर्वेशनचा प्रश्न आपल्याकडे संसदेत आपण ती लढाई हरलेलो असतो, तरी समाजामध्ये ती लढाई जिंकायला आपण निश्चित पाहिजे। पुढच्या वेळी हे सुधारलेलं असेल अशी मला खात्री थँक्यू। आहे असं मी समजतो। माझ्या क्लबने राबवलेले काही महत्त्वाचे प्रकल्प नमूद करावेत असे मला वाटते। गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, ग्रामीण भागात पाणी अडवा, पाणी जिरवा व नंदिनी नदी स्वच्छता उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल व गणवेश वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल क्लासरूम व ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे, महिलांसाठी आरोग्य जनजागृती आणि सॅनिटेशनचे उपक्रम राबवणे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्ती अभियान, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, आपत्तीग्रस्तांना आपत्कालीन मदत व अन्नधान्य वितरण, या सर्व उपक्रमामधून रोटरी क्लब ऑफ नाशिक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे।
आज आपण ज्या मान्यवरांना नाशिक भूषण आणि रोटरी भूषण पुरस्काराने गौरव करीत आहोत त्यांचे कार्यही या सेवेच्या भावनेला बळ देणारे असे आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नाही तर समाजासाठी प्रेरणेचा एक दीप आहे. त्यांच्या कर्तृत्वातून तरुण पिढीला दिशा मिळेल, समाजात सकारात्मक बदल घडेल आणि नाशिककरांचा गौरव अधिक उंच वाढेल. आणि इथे जमलेल्या सर्व नाशिककरांना आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा हा सोहळा नाशिक भूषण पुरस्कार व रोटरी भूषण पुरस्कार आपल्या नाशिक शहराच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा गौरव करणारा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी असा हा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित आहात ही आमच्यासाठी खरंच आनंदाची आणि अतिशय अभिमानाची बाब आहे. रोटरीचं ब्रीद वाक्य आहे, सर्व्हिस अबोव स्वतःपेक्षा सेवेचा विचार अधिक. समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे ही सुद्धा समाजसेवेची एक सुंदर अशी अभिव्यक्ती आहे. त्यातीलच नाशिक भूषण पुरस्कार हा केवळ फक्त सन्मान नसून किंवा रोटरी भूषण पुरस्कार हा फक्त सन्मान नसून तो समाजासाठी प्रेरणेचा एक दीपस्तंभ आहे. आज आपण ज्यांचा गौरव करीत आहोत त्या सर्व मान्यवरांनी आपल्या कार्यातून नाशिकचे तसेच रोटरीचे नाव अतिशय उंचावलेले आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, सामाजिक कार्य, संस्कृती किंवा पर्यावरण प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. त्यांचे कार्य आपल्याला सांगते की एका व्यक्तीने ठरवले तर समाजात सकारात्मक बदल निश्चित घडवता येतो. रोटरी क्लब ऑफ नाशिकने नेहमीच समाज हिताचे विविध उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि गरजूंना सहाय्य. आजचा हा पुरस्कार सोहळा त्या सर्व कार्यकारिणीचा व एक प्रेरणादायी कडी आहे असं मी समजतो. माझ्या क्लबने राबवलेले काही महत्त्वाचे प्रकल्प नमूद करावेत असे मला वाटते. गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, ग्रामीण भागात पाणी अडवा पाणी जिरवा व नंदिनी नदी स्वच्छता उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल व गणवेश वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल क्लासरूम व ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे, महिलांसाठी आरोग्य जनजागृती आणि सॅनिटेशनचे उपक्रम राबवणे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्ती अभियान, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, आपत्तीग्रस्तांना आपत्कालीन मदत व अन्नधान्य वितरण. या सर्व उपक्रमामधून रोटरी क्लब ऑफ नाशिक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण ज्या मान्यवरांना नाशिक भूषण आणि रोटरी भूषण पुरस्काराने गौरव करीत आहोत त्यांचे कार्यही याच सेवेच्या भावनेला बळ देणारे असे आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नाही तर समाजासाठी प्रेरणेचा एक दीप आहे. त्यांच्या कर्तृत्वातून तरुण पिढीला दिशा मिळेल, समाजात सकारात्मक बदल घडेल आणि नाशिककरांचा गौरव अधिक उंच वाढेल याची मला खात्री वाटते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेले सर्व समितीचे सदस्यांचे, सहकार्य करणाऱ्या प्रयोजकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सहकार्यामुळेच असे उपक्रम दरवर्षी शक्य होतात. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की नाशिक भूषण पुरस्कार हा केवळ सन्मान नसून तो समाजासाठी प्रेरणेचा एक संदेश आहे. चला आपण सर्वजण मिळून नाशिकला अधिक प्रगत, सक्षम आणि संवेदनशील बनवूया. धन्यवाद. जय हिंद, जय रोटरी. धन्यवाद गौरवजी. आभार. सर्वप्रथम आजचे प्रमुख पैनी डॉक्टर उदय निरगुडकर सर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या विचारांनी आणि उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळेच रेंज प्राप्त झाले आहे. वस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी शारदे शारदे शारदे. अध्यक्ष म्हणून क्लबच्या आणि सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने मी आपल्यासमोर उभा आहे. मी एका सुभाषिताने सुरुवात करतो की महाजनस्य संसर्गात कस्य नोन्नती कारकः पद्मपत्रास्थितं वारीं धत्ते मुक्ता फलश्रयम्. एखाद्या कमळाच्या पानावरती जसं एखादं दवबिंदू मोत्यासारखं दिसतं तसं महाजनांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपला हा मोतीसारखं आपलं स्वरूप होतं. तर मंचावरील महाजन, समोर उपस्थित महाजन यांना मी नमन करतो आणि या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाची भूमिका अतिशय साधी सोपी आहे जी अध्यक्ष गौरव सामरकरांनी आपल्यासमोर मांडली. मी याच्या मागची जी प्रक्रिया असते आपल्याला एका मिनिटामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमासाठी 1996-97 सालापासून 30 वर्षांपासून हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ नाशिकमध्ये
अव्याहतपणे चालू आहे. आणि सांगायला आनंद होतो की आपल्याकडे इतके उत्कृष्ट कार्य केलेले व्यक्ती आहेत ज्यांनी नाशिकचं नाव मोठं केलं, नाशिक गावाचं नाव मोठं केलं. आपल्या कर्तृत्वाने व्यावसायिक आणि सामाजिक दोन्ही कर्तृत्व, आपण त्या व्यावसायिक कर्तृत्वाला सुद्धा अत्यंत महत्त्व देतो. तर अशा व्यक्तींचा शोध घेण्याचं काम क्लबमधूनच होतं. क्लबमध्ये आपण आवाहन करतो की कुठल्या क्षेत्रामध्ये यावर्षी आपण अशा प्रकारचा पुरस्कार देण्यासाठी व्यक्तीची निवड करावी. यावर्षी टेक्नॉलॉजी असा विषय आला होता पुढे. मग कुठली टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मग काही नावं सुचवली गेली. आपण क्लबमध्ये आवाहन केलं आणि त्या सगळ्यांचा विचार करून आपण यावर्षीचे नाशिक भूषण यांची निवड निश्चिती केली. त्यानंतर आपण त्यांना संपर्क साधून त्यांची संमती घेतल्यानंतर मग आपण या कार्यक्रमात पुढे जातो. या कार्यक्रमात दुसरा एक भाग तो अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे रोटरी भूषण. आणि रोटरी भूषण या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लबमध्ये आपापल्या क्लब्समध्ये काम करून जे निस्वार्थीपणे खूप मोठं कार्य करतात त्यांचा पण सत्कार व्हावा, सन्मान व्हावा, त्यांचं सुद्धा श्रेय आपण मान्य करावं, ही एक छोटीशी भूमिका याच्यामध्ये होती. त्यांच्याप्रमाणे काम केलं, त्यांना उत्साह येईल आणि त्यांचं काम बघून आपल्याला सगळ्यांना ते करावंसं वाटेल, अशी याच्यामागची भूमिका आहे. आणि त्यानुसार रोटरी क्लब ऑफ नाशिकचे एक सदस्य आणि रोटरी क्लब नाशिकच्या बाहेरचे एक मोठे सदस्य अशा दोघांची निवड केली. त्यांची नावं, त्यांची ओळख याच्यात मी आता वेळ जास्त घालत नाही. तर ह्या दोन गोष्टी आपल्यासमोर अतिशय मांडायच्या होत्या की ह्याच्यासाठी कोणीही ऍप्लिकेशन करत नाही. समाजासाठी जगण्याची रोटरीच्या माध्यमातून काम करत एक वेगळी दृष्टी दिली आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण समाजासाठी रोटरीच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे. रोटरीच्या माध्यमातून काम करत असताना सर काही असे क्षण येतात की जे फक्त आठवणीत राहत नाही तर आयुष्यभरासाठी प्रेरणा देत असतात. एक 15 वर्षापूर्वी आम्ही हृदयरोग शिबिर कळवणला आयोजित केलेलं. आमच्याकडे ग्रामीण भाग सर, आमच्याकडे MD MS डॉक्टर नाही, मग आम्ही शिबिर भरवायचं. 150-200 रुग्ण येणार, ते तपासणार आणि ज्यांना ज्यांना काय आजार असेल त्याचं ते निरसन करणार आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट मिळणार. हृदयरोग शिबिर होतं, डॉक्टर मनोज चोपडांनी भरवलेलं होतं. त्यांचं आपण शिबिर भरवलेलं. एक रुग्ण आला, त्याचा ECG केला, ॲबनॉर्मल आला, दुसऱ्यांदा केला, ॲबनॉर्मल आला. योग्य त्या महिलांचाही विचार प्रामुख्याने केला जाईल. काय सुंदर डॉक्टर ते बोलत होते. ते बोलत असताना मला अनेक ज्या डॉक्टरांच्या मी मुलाखती घेतल्या आहेत, डॉक्टर फडके आहेत, श्रीखंडे आहेत, डॉक्टर राममूर्ती आहेत. One of the reasons why I married my wife was that she was working with Dr. Ramamurthy. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय, डॉक्टरांनी फक्त चेहरे किंवा अवयव दुरुस्त नाही केले, डॉक्टरांनी माणसाला जगण्याचा आत्मविश्वास दिला. It's not just the smile, it's the confidence behind the smile that he gave. मी तुम्हाला सांगतो, एक चांगला डॉक्टर मिळाला, चांगलं नशीब असावं. How important it is. सुदैवाने मी अशा एका कुटुंबात जन्माला आलो जिथे मी सोडून आणि माझा मुलगा, बाकी सगळे डॉक्टर आहेत. प्रॅक्टिकली एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी, राईट फ्रॉम गायनेकोलॉजी टू ब्रेन टू ऑर्थोपेडिक्स, प्रत्येक पार्टचा डॉक्टर आहे. म्हणजे असं एक समज होतो आपला की आपल्याला काय होत आहे. आपण ते सगळं व्यवस्थित करतोय, रोज सूर्यनमस्कार घालतोय, सगळं करतोय. इट्स नॉट लाईक दॅट. A day came in my life. फार रेअरली याविषयी बोलतोय, पण आज एक उत्तम डॉक्टर आहे म्हणून मी हे बोलायचं धाडस करतोय. एक स्मॉल बॅक पेन, आय वॉज जस्ट 30 year old. प्रचंड कर्ज होतं घरावर माझ्यावर घेतलेलं आणि एक स्मॉल बॅक पेन, तरी लंडन, पॅरिस, फ्रँकफर्ट असा प्रवास करून 3 दिवसाचा 7 शहर केम बॅक. आणि दुसऱ्याशी पाचगणीला माझं भाषण होतं आणि मुंबई पुणे रस्ता होत होता त्यावेळेला. ड्रायव्हर काही येणार नव्हता म्हणून मी स्वतःच गाडी घेऊन गेलो. परत आलो तेव्हा बॅक पेन होती. काय आपलं आपणच आपले डॉक्टर असतो.
काही नाही, ऑफिसमध्ये गेलो आणि मोबाईलच्या गोळ्या कंपनी सांगितलं ह्या घ्या. मी बरं वाटतं एक घेतली बरं. हा सन्मान स्वीकारताना मला सर्वप्रथम एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा सन्मान माझा एकट्याचा नाही, हा अनेकांच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा सन्मान आहे. माझ्या आयुष्यात मला अनेक गुरु लाभले ज्यांनी मला सर्जरी शिकवली, पण त्याचबरोबर त्यांनी मला जीवनाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टी दिली. कारण वैद्यकीय क्षेत्रात हात वाचवणे, पाय वाचवणे, मोठी शस्त्रक्रिया करणे हे तंत्र किंवा फक्त शास्त्र नाही, ते एखाद्याचे आयुष्य पुन्हा घडवण्याचे कार्य असते. माझ्या व्यावसायिक प्रवासात डिफिकल्ट अशा मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी किंवा हँड सर्जरी करताना मी अनेकदा क्षण अनुभवले आहेत, जेव्हा एखाद्या रुग्णाचा हात पूर्णपणे बरा होतो आणि तो पुन्हा काम करू लागतो, तेव्हा केवळ त्याचा हातच नाही, त्याच्याबरोबर त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे पूर्ण कुटुंब पुन्हा उभा राहते. असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. विलासजी आहेत आणि पटवर्धन पटवर्धन आहेत, डॉक्टर गौरव संगेकर आहेत आणि इतर सगळे जे आज सगळे गेस्ट आहेत आपले इथे, तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. मी म्हणजे मला असं काही हे समजत नव्हतं की अक्षरशः म्हणजे नाशिक भूषण म्हणजे काय आहे, पण मला जेव्हा मागच्या 2-3 दिवसांपासून यंग स्कूल स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्स, स्टार्टअपचे जे सगळे फाउंडर्स आहेत नाशिकचे, त्यांचं जेव्हा सगळ्यांचं मला मेसेज यायला लागलं आणि ते म्हणायला लागले की तुम्ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात, असं काही लोकांनी जेव्हा मुलांनी असं फीडबॅक दिलं मला की तुम्ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात, तेव्हा मला एक जबाबदारी वाटली की खरोखर आपल्यासमोर एक मोठी जबाबदारी आहे की आपण काय पुढच्या जनरेशनला मेसेज देतोय, की कसं तुम्ही काय पद्धतीने, कारण आता ही जी जनरेशन आहे त्यांना इतकं जास्त कॉन्टेंट अवेलेबल आहे, इतकं जास्त कन्फ्युजिंग करणारं सगळं कॉन्टेंट अवेलेबल आहे की त्यांना ते समजत नाही की ऍक्च्युली कोणाला मेंटॉर बनवावं त्यांना. ते सोशल मीडियावरती असे भरपूर इन्फ्लुएन्सर असतात की ज्यांनी काही केलेले नाही आयुष्यामध्ये, पण तरी पण लोक त्यांना खूप फॉलो करतायत आणि 5-5 कोटी लोक त्यांना फॉलो करतायत. तर अशी परिस्थिती आहे, तर त्यांना एक राईट पद्धतीने गायडन्स देणं फार गरजेचं आहे. मी माझी जर्नी मी कशी सुरू केली आणि काय त्याच्या म्हणजे एक ऑर्डिनरी, अक्षरशः ऑर्डिनरी परिवारातून मी आलो. या शहरामध्ये सायकलवरती स्कूलला जायचो, या शहरामध्ये मोटरसायकलवरती फॅक्टरीमध्ये जॉब करायचो मी नाशिकमध्ये. रिषभ इन्स्ट्रुमेंट्समध्ये मी जॉब केला आहे आणि त्यानंतर RS सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा मी जॉब केला आहे. आणि जॉब करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माणसाला रिस्पेक्ट मिळत नाही जेव्हा आपण कुठेही जॉब करतो, तर त्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, त्या बँकेमध्ये कुठेही रिस्पेक्ट मिळत नाही. पप्पांबरोबर जेव्हा माझी चर्चा